साहेब, माझं नाव नितीन खल्लारे. मी संभाजीनगरवरून आलेलो आहे. मी इथे कालच्या ग्राउंडचं असल्यामुळे आज आम्ही परवाच्याच आलेलो आहे. कारण की आम्हाला वाटलं की लवकर गेलं तर लवकर शूट अप होण्याचा ग्राउंडच्यामुळे आम्ही लवकर पळू. तर मग आम्ही सकाळीच दोन अडीच ते 3 लोक आम्ही म्हटलं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही काय केलं, बाहेरच झोपलो फुटपाथवर. मग त्याच्यानंतर झोपल्यानंतर आम्ही काय केलं की लवकर बारीत लागण्यासाठी आम्ही बारीजवळ गेलो आणि एंट्री गेट एक आम्ही तिथे बसलो. तर आम्ही केल्याच्यानंतर 1600 वगैरे झालं मध्ये. पण झाल्याच्यानंतर सर अजून 100चा माझा जो मित्र आहे मध्ये, त्याला अजून 100चा प्रॉब्लेम आहे. अजून 100 मीटरचं जे सेन्सर आहे ते अजून खराब झालं नाही. आणि ते एवढं खराब झालेलं आहे का त्याचं अजून सोल्युशन झालं नाही. कारण की जे आमचे काही मित्रमंडळ आहे, काही ते माझा भाऊ आहे, तो अजून उपाशी आहे, बिना जेवणाचा बिना. आतमध्ये गेला तो सर सकाळी 5 वाजता आतमध्ये गेलेला. आणि आता वाजले दुपारचे 2. आता दुपारचे 2 वाजले. आता जेवणाचं कसं होणार आणि तो 100 शूट मारणार कसा? जो त्यानं जी प्रॅक्टिस केलेली ती पूर्ण होणार कशी सर? त्याला जे मार्क पडायचे ते मार्क त्याला पडणार नाही. आता याच्यावर प्रशासनानं दखल घ्यावी आणि प्रत्येक आपले जे सेन्सरचं काम आहे ते त्वरित खतम करावं. आणि जे आपले विद्यार्थी बसलेले ते गळण्याच्या स्थितीतून ते चांगले तंदुरुस्त स्थितीमध्ये 100 शूट मारते असं त्यांना हे करावं सपोर्ट.